आयोजन कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व अतिथी मान्यवर कार्यकर्ता पदाधिकारी या सर्वांचं भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत। या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। या आलेल्या सर्व कार्यकर्ता पदाधिकारी मान्यवर या सर्वांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत। या कार्यक्रमाचं प्रस्तावित ॲडव्होकेट मयूर शिंदे करतील, त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आपल्याला रक्तदान शिबिर हा कार्यक्रम देण्यात आला आहे। तो कार्यक्रम प्रवीण भैया माने यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने बाबासाहेब चौरे यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावं। भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने रक्तदान हे श्रेष्ठ दान मानत आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी भरभरून रक्तदान करायचं आहे। आपल्या सर्वांचे नेते प्रवीण भैया माने आजच्या या रक्तदान शिबिर कार्यक्रमानिमित्त आपल्या मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ आजबे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या। नमस्कार सर्वांना। आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य माजी सभापती प्रवीण माने, मयूरदादा वनवेयांना, माऊली काका चौरे, नानासाहेब शेंडे, आपले तानाजी बापू, आकाशजी कांबळे, गजाननजी वागसे, आपले चौरे साहेब, आपल्या मध्य मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ जटार, पश्चिम मंडळाचे अध्यक्ष तेजस्वी देवकाते, इंदापूर शहर अध्यक्ष गांगोटे, हे सर्वच माऊली वाघमोडे, बाळासाहेब पानसरे, सर्वच नेते मंडळी। मी सर्वांना सांगू इच्छितो की आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळेस सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की माझ्या वाढदिवसानिमित्त कुणीही बोर्डिंग लावायचं नाही, असं प्रत्येकाला त्यांनी पत्रच काढलं की कुणीही बोर्डिंग लावायचं नाही, होर्डिंग लावायचं नाही। तर आम्हाला सर्वांनाच, सर्व अध्यक्षांना त्यांनी सांगितलं की आपापल्या तालुक्यामध्ये सर्वांनी 22 तारखेला रक्तदान शिबिर घ्यायचं आणि पूर्ण राज्यातून 1.5 लाख बॉटल कशा जमा होतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं। तर त्यांच्या आदेशानुसार सर्वच तालुक्यामध्ये होर्डिंग वगैरे न लावता, पेपरला बातमी न देता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्या रक्तदानाच्या शिबिराच्या आयोजनातून 1.5 लाख बॉटल पूर्ण महाराष्ट्रातून कशा एकत्र येतील याकडे आम्ही सर्वांनी लक्ष दिलं आणि त्याच्या नियोजनातून हे कार्यक्रम केला। तर मुख्यमंत्र्यांचं मत असं आहे की लोकांच्या जे लोकांना उपयोगी पडेल असे कार्यक्रम आपण घेऊ आणि तेच आपल्याला कार्यक्रम घ्यायला सांगितले। आणि त्या नियोजनामुळे आज राधिका लोसला
रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे, तर सर्वांनीच रक्तदान करून सहकार्य करावं आणि प्रत्येकाने 2-2, 3-3 लोकांना फोन करून सांगावं की आज हे काय आपला एकटाचा कार्यक्रम नाही, हा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे, तर सर्वांनीच रक्तदान करावं आणि सगळ्यांना सांगावं. मी भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीनं फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या आजबे कुटुंबाच्या वतीनं फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. एवढं बोलतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील मध्य मंडलचे दुसरे अध्यक्ष राजाभाऊ जठार यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. सर्वांना जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी इंदापूर विधानसभा यांच्या वतीने महाराष्ट्र शिबिरात उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी आपल्या सोनाई परिवाराचे प्रमुख व बांधकाम आरोग्याचे माजी सभापती प्रवीणभाई माने, तसेच आपल्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य मारुतीराव चौरे, कार्यकारिणी सदस्य मारुतीराव वनवे, आपल्या सर्वांचे लाडके मयूरदादा पाटील, जिल्ह्याचे महामंत्री आकाश कांबळे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे ओबीसी शेअरचे अध्यक्ष राजाभाऊ वागसे, किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजी बापू थोरात, आपले ज्येष्ठ नेते बाबासाहेब चौरे, सदानंद शेजाळे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष नानासाहेब शेंडे, तसेच सर्व मान्यवर माऊली वाघमोडे, माऊली आपले सचिन आडे साहेब असतील, आपले प्रेमकुमार असतील, बाळासाहेब पानसरे असतील, चारिक मंडळाचे अध्यक्ष, तसेच आपण सर्वजण उपस्थित असलेले पदाधिकारी कार्यकर्ते, आज आपल्यासाठी खूप सुवर्ण अक्षरांनी जेव्हा असा दिवस आहे की जे आपले सर्वांचे सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री याबद्दल प्रवास केलेले आपल्याला सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंचा आज वाढदिवस आहे. खरं तर आपल्या सर्वांचं भाग्य लाभले आहे की आपल्याला देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान करण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी आपल्याला भेटली आहे. प्रवीणभाई माने यांच्या एक मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनाखाली आपण आज जे नियोजन केलं आहे, तरी आपण सर्वांनी एक फडणवीस साहेबांचा एक आदेश आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टीला खर्च न करता एक आपल्या समाजासाठी आज बघतोय आपण कितीतरी अपघात होतात आणि आज रक्तासाठी ब्लडसाठी आज कितीतरी रुग्णांचे जीव गेले आहे. म्हणून आपल्याला त्यांची तळमळीची विनंती आहे की सर्वांनी रक्तदान करून मला शुभेच्छा देतो. ती माझ्यासाठी गिफ्ट आहे आणि आपल्या सर्वांचं नशीब आहे की आपण आपल्या रक्तदानातून आपण फडणवीस साहेबांना आपण एक गिफ्ट म्हणून रक्तदान देत आहे. म्हणून आपण सर्वांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घेऊन सर्वांनी रक्तदान करावे आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी देवेंद्र भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. इंदापूर शहर मंडळाच्या वतीने इंदापूर शहराचे सरचिटणीस हर्षवर्धनजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे वतीने प्रवीणभाई माने, त्याचप्रमाणे तानाजीराव थोरात, माऊली वाघमोडे, इंदापूर तालुका अध्यक्ष तेजस देवकाते, रामाजबे, सर्व व्यासपीठ यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आम्हाला अभिमान वाटतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजकीय प्रवास तसं पाहता सामान्य कार्यकर्त्यापासून एक मुख्यमंत्री होणे हा खूप खडतर प्रवास आहे. युवक मोर्चाचा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, त्याचप्रमाणे नगरसेवक, महापौर आणि उपमुख्यमंत्री असे अनेक त्यांनी पदावर
काम करून सुद्धा त्यांच्या डोक्यात कधी सत्तेची मस्ती कधी डोक्यात गेली नाही. एक रामाचा आदर्श घालून देणारे त्यांनी सत्ता आपल्या आचरणातून दाखवून दिली. त्यांच्या आयुष्यात अनेक विश्वासाची ताकद त्यांनी समाजामध्ये दाखवून दिली. एक कार्यकर्ता आणि मुख्यमंत्री कसा असावा हे त्यांनी आम्हाला फार मोठं मार्गदर्शन केलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब असो, देशाचे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असो, यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे ते आमच्यासाठी खूप मोठं योगदान आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे एक फार मोठं संस्था आहे आणि संस्था नसून एक संस्कार आहे. आणि ह्या पार्टीमध्ये आम्हाला असं वाटतं कधी बी की आम्ही पार्टीमध्ये काम करत असून एका कुटुंबामध्ये काम करत आहे. आणि या कुटुंबामध्ये काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून आम्ही नेहमीच इंदापूर तालुक्याचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यासोबत राहून आम्ही काम करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय. पुणे जिल्हा दक्षिणचे सचिव रवींद्रजी पाटील यांना विनंती करतो त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना जय श्रीराम. आज आपण आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त 52व्या वाढदिवसानिमित्त आपण आज इथे जमलेलो आहोत. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती माननीय प्रवीणभाई माने, मार्केट कमिटीचे माजी सभापती महेशदादा पाटील, आदरणीय व्यासपीठ. आज आपण देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथे उपस्थित आहोत. आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आज आपल्याला सूचना आल्या की 22 तारखेला तुम्ही रक्तदान शिबिर घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी रक्तदान शिबिर घेण्यात यावं. त्यानिमित्तानं आपण देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं हात बळकट करण्यासाठी व त्यांना मतदान आपलं रक्तदान रूपी शुभेच्छा देऊन त्यांना रक्तदान रूपी शुभेच्छा देऊन आपण त्यांना शुभेच्छित करायचं होतं. आणि मी पुणे जिल्हा दक्षिणचा सचिव व इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने मी मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय जय महाराज. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा दक्षिणचे उपाध्यक्ष नानासाहेबजी शेंडे यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. नुकताच आपल्यामध्ये प्रवेश केलेले आपले नेते प्रवीणभाई माने, तसेच मयूर पाटील साहेब आणि चौरे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ इंदापूरला कार्यक्रम करत असताना आपल्या प्रदेशाच्या अध्यक्ष यांच्या सूचना आल्या की कुठल्या प्रकारचं होर्डिंग बोर्ड जाहिरातबाजी करू नका, पार्टीसाठी योगदान करा, गोरगरिबांसाठी योजनेला मदत करा. म्हणून सीएम फंडासाठी माझ्या वतीनं व माझ्या उद्योग समूहाच्या वतीनं मी भैयासाहेब आपल्याकडे 51,000 रुपयाची वर्गणी आपल्या मार्फत सीएम फंडाला मी देत आहे. आणि इथून पुढे सर्वसामान्य घटकापर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये पार्टी कशी पोचवायचं काम आपण माने साहेबांच्या मार्फत करून एवढंच आश्वासित करतो आणि या अध्यक्षाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गजाननजी भाऊ वागसे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात.
सन्माननीय व्यासपीठ, आवाज येतोय? या ज्या कार्यक्रमासाठी आपण जमा झालो ते कार्यक्रमाचे प्रमुख, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माझ्यासारख्या छोट्या मोठ्या लाखो ओबीसी युवकांचे आधारस्तंभ माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना मी रक्तदान करून शुभेच्छा देण्याचं जे व्रत हाती घेतलंय त्या व्रताबद्दल थोडंसं बोलतो, कारण आजचा कार्यक्रम काय भाषणाचा किंवा मनोगताचा नाही. भैयासाहेब काल जी आपण मिटिंग घेतली होती ऑनलाईन, त्या मिटिंगच्या विषयी मी बोललो होतो आणि त्या प्रत्यक्षातही बोलतो. यात कोणी कार्यकर्ता नेता म्हणून उपस्थित नाही. शुभेच्छा देण्यासाठी आले सर्वजण आहात तुम्ही, आम्ही सगळे एकाच तोलामुळाचे आहोत. फक्त मी एकच सांगेन, ज्या ज्या व्यक्तीला वाटतं की तालुक्यात, जिल्ह्यात, गावात किंवा एखाद्या व्यासपीठावर आपलं नाव असावं, आपलं कार्य कोरलं जावं, तर तुम्हाला तो आजपासूनच शुभारंभ करण्याचा चांगला योग आहे. कारण जो माणूस 1 बाटली, 2 बाटली, 4 बाटली असे रक्तदान करेल, त्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्तदानाची इथं नोंद होणार आहे. आणि ती नोंद इथं होणार नाही तर राज्याला नोंद होणार आहे. मी माझ्या बरोबर येताना बायासाहेब कमीत कमी 50 मुलांची व्यवस्था केली रक्तदान करायला. आज रक्तदान संपेपर्यंत माझ्या नावावर मी आणलेल्या मुलांमध्ये 50 ते 55 रक्ताच्या बाटल्या असतील. हे मी काय उपकार करत नाही, कारण मला भारतीय जनता पार्टीने जे दिले त्याची उतराई करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. आणि मला जर पुढे काय करायचं असेल तर माझा सहभाग नोंदवणं हे क्रम प्राप्त आहे. जेव्हा जेव्हा मला वाटतं की मला पक्षाने काहीतरी दिलं पाहिजे, मी कुठेतरी दिसलं पाहिजे, तेव्हा माझ्या मनाने पण असं ठाणलं पाहिजे की मी काहीतरी केलं पाहिजे. मी काही न करता मी कुठेतरी असलं पाहिजे, कधी शक्य नाही. आज युग स्पर्धेचा आहे. माझ्यासारख्या ज्या युवकांना वाटतंय की आपली कुठेतरी दखल घेतली पाहिजे, पक्षात आपली कुठेतरी नोंद झाली पाहिजे, त्या सर्व युवकांनी आज रक्तदान करावं, रक्तदानाला सहभाग नोंदवावा. आणि आम्हाला प्रवीण भाईंच्या रूपाने जो नेता लाभलाय त्या नेत्यालाही मी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आजच्या रक्तदानातून आपल्याला सिद्ध करायचंय की भावी आमदार हे आपला भाजपचा असेल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद गजाभाऊ. किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तानाजी बापू थोरात यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस, तो आज आपल्या इंदापूर नगरमध्ये आपण या ठिकाणी रक्तदान करून करत आहे. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी ज्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, ते तरुण युवा नेते माननीय प्रवीण भैया माने, मयूरसिंह पाटील, आमचे सहकारी मारुतराव उनवे, माऊली काका, नानासाहेब शेंडे, बाबासाहेब चौरे, आकाशजी कांबळे, गजानन वाक्षे, सदानंद शिरदाळे, सचिन आर्डे, माऊली वाघमोडे या मंडळाचे जे 4 अध्यक्ष, सरचिटणीस आणि बाळासाहेब पानसरे असतील, रमेश कारतुडे असतील, उपस्थित व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रिक मीडियाचे आमचे सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित श्रद्धेय तरुण बंधूंनो, तरुण मित्र, आज या ठिकाणी महाराष्ट्राचे कणखर मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या काळामध्ये ज्यावेळेस पहिल्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जलसंधारण मंत्री होते. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याला भीक नको, त्याला घामाचे दाम हवे आणि म्हणून त्याला शेती पिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेती हा आर्थिक कणा आहे आपल्या राज्याचा आणि त्याचा बदल घडवून आणण्यासाठी म्हणून जलसंधारणाची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची कामं त्यांनी अवलंबली. पाणी अडवा आणि पाणी जिडवा या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जलसंधारणाची कामं केली. गृहमंत्री असताना महाराष्ट्रातल्या गुन्हेगाराला वचक बसत अशा पद्धतीचं काम केलं आणि अगदी चांगल्या पद्धतीचं सुशासन ज्यांनी राबवलं आणि म्हणून आज ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री झाले. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इंदापूर नगरीमध्ये हा जो आपण रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, थोड्या वेळापूर्वी श्रीराम मंदिरामध्ये अनाथ आश्रमाच्या मुलांना फळ वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यांना शालेय साहित्याचं वाटप झालं
आणि आताही या ठिकाणी रक्तदान शिबिर होते. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की कुठेही पोस्टर बॅनर लावू नका म्हणून सांगितलं. आपण समाजकार्य करत असताना लोकोपयोगी अशा पद्धतीचं कार्य केलं पाहिजे वाढदिवसाच्या निमित्तानं. आणि म्हणून महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री की माझ्या नावाची जाहिरात करू नका, पण या वाढदिवसाच्या निमित्तानं जे जे समाजासाठी करता येईल ते आपण सर्वांनी मोठ्या संख्येने करावं असं सांगणारा महाराष्ट्राचा पहिला लोकनेता म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बघितलं जातं. आणि म्हणून मला खात्री आशा आहे की महाराष्ट्रामध्ये आजचा हा दिवस एक सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल की आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला की रक्तदान त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी हा दिवस साजरा करायचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त रक्तदान झालेला हा दिवस असेल. आणि म्हणून पुन्हा एकदा या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण फार मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्यालाही सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे राज्य परिषद सदस्य माऊली काका चौरे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. माऊली काका चौरे. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये जो रक्तदानाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातून व्यासपीठावर असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या तालुक्यामधून वेगवेगळ्या भागामधून रक्तदानासाठी आलेले सर्व रक्तदाते, राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जी कल्पना आणली की प्रत्येक मंडलामध्ये व संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख रक्तदात्यांनी रक्त करावं, दान करावं आणि हा मोठा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राज्यामध्ये राबवला. आणि त्या रवींद्र चव्हाण यांची जी संकल्पना होती त्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आज फक्त देवाभाऊ यांचा वाढदिवस हाच एक मुख्य विषय आहे आणि या विषयामध्ये आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलंय. राज्यामध्ये देवाभाऊ म्हणून जी 2014 पासून आज 2025 पर्यंत ज्यांनी राज्याच्या विकासासाठी महत्वाचे निर्णय घेतले, समाजयोगी निर्णय घेतले, अशा मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले आपले देवेंद्र फडणवीस यांना पण आज शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण इथं उपस्थित आहोत. शुभेच्छा देत असताना एकच म्हणावं असं वाटेल की राज्यामध्ये कुठेही टीव्हीला बातमी नको, कुठल्याही प्रसार माध्यमामध्ये जाहिरात नको, कुठेही कटआउट नको असा म्हणणारा राज्यातील पहिला मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष असतील. खरं पाहता प्रसार माध्यमातूनच लोकांची ओळख होत असते, पण वेगळ्या स्वरूपात रक्तदान करून जी ओळख निर्माण महाराष्ट्रामध्ये करण्याचा संकल्पना जी देवेंद्र साहेब यांनी केली, अशा प्रदेशाध्यक्ष आणि देवाभाऊंच्या कल्पनेला आपल्या इंदापूर तालुक्यातून भरघोस असं रक्तदान करून करावं असं बोलतो आणि थांबतो. जय श्रीराम. पुणे जिल्हा दक्षिणचे आपले सर्वांचे मार्गदर्शक युवा नेते महामंत्री आकाशजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री
आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. त्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे आयोजन आपले सर्वांचे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती आदरणीय प्रवीणभाई माने यांचे या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. त्यांच्या समवेत असलेले मयूरदादा पाटील, आपले मारुती अण्णा बर्वे, माऊली चौरे, तानाजी बापू थोरात, गजानन भाऊ वागसे, नानासाहेब शेंडे, आमचे सर्वांचे नेते आमचे चौरे साहेब, सदानंद अण्णा शिरदाळे, रमेश बापू खारतोडे, रवी पाटील, बाळासाहेब पानसरे, मनोज पवार, माऊली वाघमोडे, आमचे मित्र आणि प्रदेशाचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस आपले सचिन भाऊ आरडे, माऊली मार्कड, प्रेमकुमार जगताप आणि आमचे वनवे साहेब, तसेच आपल्या इथं आवर्जून उपस्थित असणाऱ्या आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं असे आपल्या मंडळाचे अध्यक्ष, पश्चिमचे अध्यक्ष तेजस देवकाते, मध्यचे अध्यक्ष राजकुमार जठार, पूर्वचे अध्यक्ष रामभाऊ आजबे आणि शहराचे अध्यक्ष किरणजी गानबोटे, समवेत असलेले सर्वच नवनिर्वाचित कार्यकर्ते, सर्व मंडळाचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, पत्रकार बांधव या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि हा काय भाषणाचा कार्यक्रम नाहीये, त्याच्यामुळे थोडक्यात मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. मेरा पानी उतरता देख, मेरा किनारे पर घर मत बसा लेना, समंदर हूं मैं फिर से लौट के आऊंगा, असं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस हे वाक्य सभागृहामध्ये म्हटलं त्याचं कारणही तसंच होतं. कारण की ज्यावेळेस 2019ची विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बहुमत मिळालं असताना देखील केवळ देवेंद्र फडणवीस यांचा तिरस्कार आणि त्या तिरस्कारांती त्यांना मुख्यमंत्री करायचं नाही आणि आपल्या महाराष्ट्रातील काही पुरोगामी नेते म्हणणाऱ्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून रोखलं. त्यामुळं फडणवीस साहेब म्हटले की मैं फिर लौट के आऊंगा. तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं आताच्या गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि अलायन्समध्ये असलेल्या सर्वच मित्र पक्षांना या ठिकाणी सरकार स्थापन करता आलं आणि देवेंद्रजी फडणवीस सारखे उमदे नेतृत्व, एक कार्यकर्त्यांची काळजी घेणारं नेतृत्व पुन्हा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालं. याचं खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला कौतुक आहे, तुम्हा आम्हाला या ठिकाणी त्याचा अभिमान आहे. देवेंद्रजी बाबतीत सांगायचं झालं तर खरं तर देवेंद्रजी हे संघ परिवारामध्ये काम करत होते. देवेंद्रजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होते आणि तुमच्या आमच्यासारखा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ज्यावेळेस पक्ष नेतृत्व त्यांना संधी देतं आणि संधी देत असताना महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांच्या या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री होतात, याचा खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला अभिमान आहे. देवेंद्रजी युवा मोर्चामध्ये काम करत होते. देवेंद्रजींनी महाराष्ट्र प्रदेशवरती युवा मोर्चामध्ये काम केलं. त्याच्यानंतर देवेंद्रजी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्याच्यानंतर नागपूरमध्ये त्या ठिकाणी ते महापौर होते. प्रथमतः नगरसेवक झाले, नंतर महापौर झाले, आमदार झाले, मंत्री झाले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले. देवेंद्रजी बाबतीत मी एकच किस्सा सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये माझे वडील बारामती या ठिकाणी कोरोना झाला होता त्यांना आणि प्रचंड आजारी होते, ते ऍडमिट होते आणि मी त्यावेळेस अक्षरशः रडत होतो आणि त्यांना प्रचंड सीआरपी साधारण 135 वरती त्यांची सीआरपी गेलेली होती आणि मला डॉक्टर जर त्या ठिकाणी ऍडमिट होते आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुला टॉक्सिलिझिमॅब 400 mgचं इंजेक्शन लागेल आणि त्यावेळेस ते इंजेक्शन कुठेही उपलब्ध नव्हतं. मला वाटतं मी त्यावेळेस प्रवीणभाई तुम्हालाही फोन केला होता. मी अनेक माझ्या जवळच्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना बऱ्याच ठिकाणी फोन केले आणि मी असं हरल्यासारखं झालं आणि संध्याकाळी 7 वाजता मला आठवलं, म्हटलं आपण साहेबांना एक मेसेज टाकून बघूया आणि मी माझ्या मोबाईलवरून साहेबांना सांगितलं की बाबा साहेब मी प्रदेशाला सचिव आहे, मी युवा मोर्चामध्ये काम करतोय आणि ते काम करत असताना माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नाहीये. डॉक्टरांनी सांगितलं की उद्याच्याला त्यांना ते इंजेक्शन द्यावं लागेल आणि ते इंजेक्शन देत असताना मी साहेबांना असा एक मेसेज केला. मेसेज केल्यानंतर 1 तास 1.5 तासामध्ये मला त्या ठिकाणी साहेबांचा रिप्लाय आला आणि तो रिप्लाय येत असताना त्यांनी सांगितलं की मी आता जस्ट कलेक्टरला बोललोय आणि कलेक्टरला बोलत असताना मी त्यांना असं सांगितलंय की ते इंजेक्शन तुला उद्या सकाळी त्या दवाखान्यामध्ये पोच होईल. मी तो तुम्हाला एक मेसेज वाचून दाखवतो.
मी त्यांना मेसेज केला की साहेब माझे वडील बारामती या ठिकाणी ऍडमिट आहेत आणि त्यांना टॉक्सिलिझमॅब 400 mg किंवा इटोलिझमॅब 100 mg या दोन्हीपैकी एका इंजेक्शनची गरज आहे, खाली माझं नाव वगैरे पाठवलं. त्यांनी मला मेसेज केला, कलेक्टरला सांगतो, आणि मेसेज फ्रॉम कलेक्टर नोटेड सर, टुमॉरो वी आर गेटिंग स्टॉक ऑफ द टॉक्सिलिझमॅब, तो लेस विल डू द नीडफुल सर. म्हणजे त्यांनी असा मेसेज केला आणि त्यांच्या त्यावेळेस जे आपले आताचे आमदार वानखेडे साहेब, त्यांचा फोन आला की बाबा तुला उद्याच्याला तुझ्या त्या बारामतीमध्ये कलेक्टरला सांगितलं आणि ते इंजेक्शन उपलब्ध होईल. ते इंजेक्शनाची किंमत होती 59,000 रुपये. ते इंजेक्शन मला साहेबांनी पाठवलं. त्या डॉक्टरांनाही वाटलं की हे इंजेक्शन तू कुठून आणलं, हे इंजेक्शन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे भेटत नाही. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे ते इंजेक्शन नंतर वडिलांची प्रकृती सुधारली, ते इंजेक्शन देण्याची गरज पडली नाही. ते आजही इंजेक्शन माझ्या फ्रीजमध्ये तसंच आहे, त्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे. हे सांगायचं कारण एवढंच की देवेंद्रजी एका तळागाळातील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा ज्या देवेंद्रजींनी ते इंजेक्शन पाठवून दिलं की त्यांना माहिती नाही आकाश कांबळे कुठं राहतो, कुठल्या गावातला आहे, काय करतो, परंतु पार्टीमध्ये काम करतोय, तो एक पार्टीचा पदाधिकारी आहे. अशा प्रकारचं प्रेम करणारं निष्पाप व्यक्तिमत्व आदरणीय देवेंद्रजींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आणल्या, महिलांच्या योजना असतील, शेतकऱ्यांसाठी योजना असतील, सुरक्षा संदर्भातल्या योजना असतील, या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी योजना असतील. सांगायचं झालं तर या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुंबई सोडलं आणि नागपूर सोडलं तर कुठेही कॅबिनेटची बैठक होत नाही, परंतु राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला 400 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने त्यांनी चौडी या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली, त्या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ बोलवलं आणि 1000 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाला सुद्धा केली. त्याच्यामुळं ते कुठल्या समाजाचे आहेत, ते कुठल्या पंथातून येतात, कुठल्या धर्मातून येतात, याच्यापेक्षा ते सर्वसामान्यांचे आहेत, सर्व धर्मावरती ते प्रेम करतात, एवढंच देवेंद्रजी बद्दल वाटतं. देवेंद्रजी बद्दल दुसरं एक सांगायचं झालं तर देवेंद्रजींनी लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी घर होतं, ते घर सुद्धा त्या लंडनच्या सरकारकडून विकत घेतलं आणि ते सुद्धा त्याला टुरिझमचा, त्याला पर्यटनाचा दर्जा दिला. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, या सर्वांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजी करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी या व्यासपीठावरती सांगू इच्छितो की भैया आपण भाजपमध्ये आलेला आहात, आपण भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारलेला आहे. नक्की देवेंद्रजीचा हात सुद्धा आपल्या डोक्यावरती असेल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण नक्की मोठ्या पदावरती असाल, अशा प्रकारच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. तसेच आज अजितदादा पवार आपले राज्याचे उपमुख्यमंत्री यांचाही वाढदिवस आहे, त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आकाशजी. प्रवीण भाई असल्यावर काय म्हणायची गरज नाही आपल्याला. इंदापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती मयूरदादा पाटील यांना विनंती आहे, त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. बाबासाहेब चौरेजी यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. खरं तर खूप वेळ झालाय, 10चा कार्यक्रम, आता 12 वाजलेले आहेत आणि बाहेर रक्तदानासाठी जी काही टीम आली आहे ब्लड बँकेची, ती खूप वेळ थांबलेली आहे. त्याची आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये फार अडचण होऊ नये म्हणून स्टेजवर बसलेले सर्व तालुक्याचे, जिल्ह्याचे, प्रदेशाचे पदाधिकारी आणि जे पदाधिकारी नाहीत ते सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माझे बंधू, पुढे बसलेले सर्व रक्तदानासाठी आलेले तरुण वर्ग आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता बंधूंनो, मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्ववान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाई फडणवीस यांचा आज वाढदिवस. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादाचाही आज वाढदिवस आहे. आपली महायुती आहे. वास्तविक पाहता दोघंही कर्तृत्ववान व्यक्ती आहे. देवाभाऊंचा आणि इतर लोकांचा जर फरक पाहिला तर तो सर्वांनी आता सांगितलेला आहे. याच्या आधी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वाढदिवस असेल तर पेपरच्या नियमित जाहिराती सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छेसाठी वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या असायच्या. परंतु आज सगळ्यांनी सांगितले की देवाभाऊनी हे काही करू नका. समाजाची जी बांधिलकी आहे, समाजामध्ये तळागाळात गांजलेल्यांना मदत करा, मुख्यमंत्री फंडाला मदत करा, त्यातून पेशंटला मदत करता येईल. आणि सीमेवर लढणारा माझा सैन्य, गोळी लागली तर त्याला रक्ताची गरज लागते, ऍक्सिडेंट झाला तर त्याला रक्ताची गरज लागते. माझी माता भगिनी
जर हॉस्पिटलमध्ये क्वारंटीन झाली, रक्तस्राव झाला तर तिला रक्ताची गरज लागते. म्हणून सर्वसामान्य रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी सगळ्यात श्रेष्ठ दान कुठलं असेल तर रक्तदान आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना रक्तदानाचं आव्हान केलं आणि महाराष्ट्रामधून 1.5 लाख काय 2 लाख सुद्धा बाटल्या निश्चित गोळा होतील. कारण देवाभाऊची बांधिलकी ही समाजासाठी आहे. इतर नेत्यांसारखे मिरवणं हा त्यांचा स्वभाव नाही. कारण ते ज्या संस्थेमध्ये वाढले, ते संघाचे संस्कार असतील, भारतीय जनता पार्टीचे संस्कार असतील, ते समाजामध्ये रंजल्या गांजलेची सेवा करणं हेच आम्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिले गेलेला धडा आहे, जो शिकवण आहे. त्याची परंपरा ते राबवत आहेत. त्यांच्या ह्या परंपरेला सुयश येवो. त्यांच्या ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये सर्व समाजाचे प्रश्न सुटवत त्यांच्या हातून महाराष्ट्राची 5 वर्ष चांगली सेवा घडव आणि ह्या सेवा पाहिल्यानंतर पूर्ण देशाच्या लोकांनी देवेंद्र भाऊंना भावी नेता म्हणून स्वीकारावं अशा मी त्यांना एक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मयूरदादांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे तरुण तडफदार नेते आणि आपले मार्गदर्शक सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज हा जो रक्तदानाचा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलाय, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इंदापूर तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सन्माननीय प्रवीण भैया माने आणि उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पक्ष इंदापूर मधील कार्यकर्ते आणि जे रक्तदानासाठी आलेले आहेत ते सर्व नवयुवक, आज मी सर्वप्रथम इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कार्य आता सर्व वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्या सर्वांना त्यांच्या कारकिर्दीबद्दलची सर्वांनाच माहिती आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहोत. त्यामुळे मी ते सांगून आपला अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु या ठिकाणी मी एवढंच सांगतो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की जर आपल्याला समाजकारण राजकारणामध्ये काम करायचं असेल तर देवेंद्रजींचे जे गुण आहेत, संयम आणि साधेपणा, याचा अवलंब आपण जर केला आणि पक्ष जो आदेश देईल त्याचं पालन करण्याची क्षमता जर आपण ठेवली तर निश्चितपणे आपण आपल्या जीवनामध्ये, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आपल्या कुठल्याही प्रांतामध्ये यशस्वी होण्याची ताकद या गुणामध्ये आहे. ते गुण जर आपण आत्मसात केले तर निश्चितपणे आपण यश मिळवू. आणि मला या ठिकाणी प्रवीण भाई यांना एवढंच सांगायचंय की जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय लहान वयामध्ये, आता भैया मला सांगत होते की त्यांच्या भाषणात सांगतील की देवेंद्र फडणवीस साहेबांचे कुठले गुण त्यांना आवडतात, आणि जसं त्यांनी लहान वयामध्ये या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि पक्षाच्या कार्यामध्ये यशस्वी होऊन दाखवलं, त्या पद्धतीचं काम आपण येणाऱ्या कालावधीमध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये करावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपले दुसरे राज्याचे सुपुत्र, आपले शेजारी आणि महायुतीचे आपले घटक असलेले आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचाही वाढदिवस आज या ठिकाणी आहे आणि त्यांना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, इंदापूर तालुक्याच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण जे संयोजक आहे त्यांचं मला या ठिकाणी खरं तर आभार मानायचे, कारण आपण संयोजन केलं. भारतीय जनता पक्षाच्या सर्व अध्यक्ष, त्यांचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि युवा कार्यकर्ते, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा यांना शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जाता जाता एवढंच सांगतो की कार्यक्रम झाला की सगळ्यांनी जाऊ नये. ज्यांना ज्यांना रक्त देणं शक्य आहे त्यांनी रक्तदान गजानन वागसे यांनी सांगितलेल्या पद्धतीने करायचं आहे. आणि त्याची सुरुवात आता नेहमीच आम्ही भाषण देतो आणि कार्यक्रम झाला की गाडीकडे वळतो, तसं न करता मी स्वतः या ठिकाणी पहिलं रक्तदान देणार आहे. या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री माऊली काका चौरे यांची राज्य परिषदपदी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रवीण भाई माने यांनी त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील सर्वच उपस्थितांनी प्रवीण भाई माने यांच्या समवेत माऊली काका चौरे यांची राज्य परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गोष्ट नाही त्यात. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. त्याचप्रमाणे आपला सर्वांचे मार्गदर्शक पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती माननीय श्री प्रवीण भाई माने यांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांनी करावा तसं विनंती करतो. इंदापूर तालुका मंडळाचे सर्व मंडलाध्यक्ष यांनी प्रवीण भाई माने यांचा सत्कार करावा असं विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचा. प्रवीण भाई तुम आगे बढ़ो, प्रवीण भाई तुम आगे बढ़ो. जसे महाराष्ट्राला देवाभाऊ तसेच इंदापूरला आमच्यासाठी प्रवीण भैया ही भावना ठेवून आज आम्ही हा सत्कार केलेला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण भैया माने यांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. भारत माता की जय, भारत माता की जय. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आवाज वाढवले पाहा जरा पुणे मध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचाही या ठिकाणी आज वाढदिवस आहे. मी दोघाही नेत्यांना जन्मदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. माझ्या अगोदर आता त्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील. त्याचबरोबर ज्यांची महाराष्ट्र राज्याच्या नुकतीच प्रदेशवरती सदस्य म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे ते आमचे नेते माऊली काका चौरे, मारुती अण्णा, नानासाहेबजी शेंडे साहेब, आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय महामंत्री आकाशजी कांबळे साहेब, त्याचबरोबर आमचे गजाननजी भाऊ वाकसे जिल्हाध्यक्ष भाजपाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक तानाजी बापू थोरात, शिरदाळे अण्णा, माझे नेते बाबासाहेबजी चौरे साहेब, किरणजी गानगोटे, तेजस भैया देवकाते, राजकुमारजी जाटार, रामजी आजबेसर, ज्योतिरामजी करडे, रमेशजी खारतोडे, आप्पासाहेबजी गायकवाड, दादासाहेब थोरात, बाळासाहेबजी पानसरे, सचिन भाऊ आरडे, माऊली शेठ वाघमोडे, प्रेमकुमार जगताप, भाऊ देवकर, तानाजी मारकड, अमोल शेठ मुळे, भैयासाहेब कोकाटे, हर्षवर्धनजी कांबळे, माऊली मारकड, भारतत्या बोंगाणे, अशोकजी वनवे, महेशजी देशमुख, आमच्या शहरचे अध्यक्ष ॲडव्होकेट मयूरजी शिंदे, आपले तरुण सहकारी मयूरजी शिंदे, नागेश भाऊ गायकवाड, शुभम भैया शिंगाडे, सचिन भाऊ सावंत, चांगदेवजी ढुके, अण्णासाहेब पाटील, बिभीषण भाऊ लोखंडे, सचिन शेठ, आमचे शहा, आबासाहेब थोरात, तानाजी पाटील, रमेश तात्या पाटील, छगन भाऊ बनसोडे, समीरजी सूर्यवंशी, संदीप आदलिंग, गणेशजी पवार, उपस्थित असलेले दादासाहेब थोरात, दिनेश मारणे, संदीप सोलनकर, आमचा सहकारी मित्र शिवाजी तात्या देवकर, सुनीलजी खाडे, बापू रणमोडे, संदीप माने, सुनील पिंपरे, सुयोग सावंत, राजेश जावचर, साधू नरोटे, प्रवीण निगडे, शिल्पाताई पुजारी, गणेश भाऊ देवकर, शिवाजीराव जगताप, नवनाथ बाबरे, सुहास गोगरे, फकीरबाई पठाण, संग्राम माने, निलेश माने, अमित माने, रणजित, आमचे कळमचे सहकारी
रणजित भैया पाटील, गणेशजी गवळी, अमोल शिंदे, मुजाहिदजी मुलानी, अमोलजी शेंडे, त्याचबरोबर उपस्थित असलेले सगळे माझे पत्रकार बांधव, त्याचबरोबर मुक्ताई ब्लड बँकचे सगळे सहकारी दीपकजी साळुंके, उपस्थित सगळे माझे तरुण सहकारी, खरं तर माझ्या अमोलजी देवकर, पवनजी देवकर, बाकी सगळे सहकारी, माझ्या अगोदरच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती सांगितली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचं कार्य आपल्या समोर इथल्या वरिष्ठांनी, ज्येष्ठ सहकार्याने या ठिकाणी मांडलेलं आहे. बांधवांनो, देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे, यांचं कामाची पद्धत हे खूप वेगळी आहे. आम्ही मग विरोधात आम्ही चर्चा करत होतो का भाऊ, ते वयाच्या 22व्या वर्षी नागपूरचे महापौर झाले. कितव्या वर्षी? 22व्या वर्षी. म्हणजे 1 वर्ष फक्त त्यांचं, ते 22व्या वर्षी नागपूरचे या ठिकाणी महापौर झाले. ते अगोदर नगरसेवक झाले, महापौर झाले, नंतर युवा मोर्चाचे मला वाटतं अध्यक्ष झाले. 29व्या वर्षी विधानसभेचे या ठिकाणी आमदार झाले. त्यानंतर युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले, प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर वयाच्या 45व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. 45 ते 50 मुख्यमंत्री पदावर असताना 50 ते मला वाटतं 48 ते 50 ते विरोधी पक्ष 2 ते 2.5 वर्ष या ठिकाणी विरोधी पक्ष नेते या ठिकाणी झाले आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं परत एकदा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे हे सगळे कर्तृत्व आहे. शेवटी त्यांच्या पूर्व इतिहास जो आहे, त्यांच्या कुटुंबाचा कोणताही राजकीय राज्य पातळीवरचा इतिहास नसताना सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावरती आज देश पातळीवरती 5 नंबरचा ताकदवान नेता म्हणून आज देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडे या ठिकाणी बघितलं जातं. त्याला कारण आहे, सगळं आयुष्य हे समाजासाठी, राज्यासाठी, आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं वेळोवेळी या ठिकाणी उदाहरण, ज्वलंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आमच्या रुईगावचे सरपंच सन्माननीय यशवंत बापू कचरे, सगळीच तरुण सहकारी या ठिकाणी आहेत. आपल्याला पाहता येईल की, लक्षात घ्या, आणि ते जेव्हा राजकीय पदावरती या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी कायम शेतकरी असतील, तरुण असतील, माझे महिला असतील, काबाड कष्ट करणारे आपले मध्यमवर्गीय सगळे नागरिक असतील, या समाजातील प्रत्येक घटकांसाठी या ठिकाणी त्यांनी काम केलं. याही काम करत असताना सामाजिक भान सुद्धा त्यांनी या ठिकाणी कधी सोडलेलं नाही. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला तळं असतील, कर्जमाफीचा विषय असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कारखानदारीला ऊसाला दर मिळावा म्हणून इथेनॉलची या ठिकाणी इथेनॉल ब्लेंडिंग या विषय असेल, कारखान्याला मदत असेल, साखर कारखानदार जेव्हा जेव्हा अडचणीत आली तेव्हा महाराष्ट्रामध्ये मदत करणारा नेता या ठिकाणी कोण होता, तर आदरणीय फडणवीस साहेब होते. बांधवांनो, लक्षात ठेवा. म्हणून आज त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. आणि ही सुद्धा बघा, मी तुम्हाला आवर्जून आज सांगतो, ही सुद्धा धाडस त्यांना या ठिकाणी लागतं. महाराष्ट्र राज्याचे जेव्हा मुख्यमंत्री ते आता आहेत आणि त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, पक्षातल्या नेत्यांना की माझा वाढदिवस हा कुठं होर्डिंग लावू नका, माझ्या वाढदिवसाला कुणी टीव्हीला जाहिरात देऊ नका, माझ्या वाढदिवसाला पेपरला कुणी जाहिरात देऊ नका, आणि तुम्हाला कार्यक्रम जे घ्यायचे ती सामाजिक कार्यक्रम घ्या. त्यामध्ये फळे वाटप असेल, वृक्ष लागवड असेल, रक्तदान शिबिर असेल किंवा आश्रमशाळामध्ये जी काय वाटप असेल ते कार्यक्रम तुम्ही घ्या. असा नेता मी पहिला मुख्यमंत्री या ठिकाणी बघितला की जो आपला होर्डिंग व प्रसिद्धीपासून दूर राहून नागरिकांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी या ठिकाणी दिल्या. आणि तेवढं न करता सूचना देऊन राहिले नाहीत. जर याचं पालन कुणी नाही केलं, म्हणजे जाहिरातच दिली, होर्डिंगच लावलं, तर शिस्तभंगाची सुद्धा कारवाई केली जाईल असा म्हणणारा राज्यामध्ये कोण मुख्यमंत्री होते का? लक्षात ठेवा. यांचा एवढाच हेतू होता की आपल्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे ते सामाजिक कार्यक्रम असावेत, सर्वसामान्य नागरिकांना त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मदत व्हावी, आणि ही भावना त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी होती. या हेतूने भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीनं तेजस भैया, आपण सगळ्यांनी रामसर आज कार्यक्रम राजकुमार भाऊ घेतले, आणि ते किरण भाऊ गानगोटे असतील इंदापूर शहरामध्ये
आम्ही सगळी सहकारी मारुती यांना सुरुवातीला आपण सगळी प्रभू रामाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी गेलो, तिथं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि प्रभू रामाकडे या ठिकाणी मागणं केलं की आपल्या देवेंद्र भाऊंना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून अशीच महाराष्ट्र राज्याची सेवा घडो, गोरगरिबांना मदत हो आणि त्यांची 100 पार हो, अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना आपल्या प्रभू रामाकडे या ठिकाणी केल्या. आणि तिथं सुद्धा एक आश्रम आहे, आपल्या आश्रमाचं नाव सुद्धा श्रावणबाळ आश्रम या ठिकाणी आहे. तिथं विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी लहान म्हणजे 2री 3री पासून ते कॉलेज पर्यंतचे विद्यार्थी त्या श्रावणबाळ आश्रमामध्ये या ठिकाणी महेशराव आहेत. आणि तिथल्या विद्यार्थ्यांना काही अडचणी होत्या. मध्यंतरी मला त्यांचा फोन आला होता, त्याच्या अनुषंगानं आपण त्या आश्रमशाळामध्ये आज सकाळी भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सकाळी कार्यक्रम केला. तिथं केक कापला देवेंद्र भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आश्रमशाळेमध्ये, आणि केक कापून तिथल्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, तिथल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, तिथल्या विद्यार्थ्यांना पेन दप्तर सगळं साहित्य या ठिकाणी दिलं. आणि आम्ही त्यांना सांगितलं काही सहकार्य लागलं तरी भारतीय जनता पार्टी आश्रमाला सहकार्य करायला आम्ही या ठिकाणी तयार आहे. आम्ही तो कार्यक्रम या ठिकाणी केला. कार्यक्रम छोटा होता, कार्यक्रम किती मोठा आहे, कार्यक्रमाला किती गर्दी आहे, कार्यक्रमामध्ये किती खर्च केला ह्याला महत्व नाही. कार्यक्रम असा केल्यानंतर मनाला एक चांगला वाटला पाहिजे, आनंद देणारा कार्यक्रम आज आमचा सकाळी या ठिकाणी संपन्न झाला. त्याचा सुद्धा आणि ह्या सूचना त्यांनीच आपल्याला या ठिकाणी दिल्या होत्या. त्यानंतर आज हा रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. रक्तदान सुद्धा सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान कोणत्याही कारखान्यामध्ये बांधवांनो तयार होत नाही, मशिनरीमध्ये तयार होत नाही, मानवानेच मानवाला या ठिकाणी रक्त द्यावे लागतं. आज जर आपण रक्तदान देणार आहोत त्या रक्तातून कुणाला ना कुणाला पुण्य मिळणार आहे, कुणाला जीव या ठिकाणी वाचणार आहे. रक्तदानाची या ठिकाणी खूप महाराष्ट्राला गरज होती. काही सहकारी देवेंद्र भाऊंना या ठिकाणी भेटले होते आणि राज्य सरकारकडून त्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा कप तुटवडा झालेला आहे. आणि त्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी प्रदेश पातळीवरून आज महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख बॉटलचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांनी, आणि त्या 1.5 लाख बॉटलला आपल्या इंदापूर तालुक्यातून काहीतरी आपण हातभार असला पाहिजे, या हेतूने आज आपण हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. आता रक्तदान शिबिराची संख्या सुद्धा जास्तीत जास्त या ठिकाणी आपण सगळीजण मंडळी या ठिकाणी करणार आहोत. हे रक्तदान शिबिर आता सुरू झाल्यावर सायंकाळी 5:30-6 वाजेपर्यंत रक्तदान या ठिकाणी शिबिर सुरू राहील. स्वइच्छेनं ज्याला करायची इच्छा आहे, कुणावरही न करता ज्याला स्वइच्छेने करायची त्यांनी रक्तदान या ठिकाणी करावं. त्यांना इथं प्रतिष्ठेपत्र आकाश भाऊ इकडे या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर मुक्ताई ग्रुपचे या ठिकाणी ननोरे साहेब या ठिकाणी इथं आहेत, त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे की आज जी डोनर आहेत ज्यांनी रक्तदान या ठिकाणी देणार आहोत त्याला भविष्य काळात जर त्यांच्या नातेवाईकांना, कुटुंबातल्या सदस्यांना जर भविष्यात ब्लड लागलं तर ती ब्लड बँक या ठिकाणी मोफत ब्लड या ठिकाणी देणार आहे. या सुद्धा सूचना आम्ही त्यांना या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचबरोबर एक रक्त दिल्यानंतर त्यांना एक मानपत्र सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी मिळणार आहे. शेवटी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे, अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. त्या पद्धतीनं देवेंद्र भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज आपण हे कार्यक्रम घेतलेला आहे. यानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर मुकबधीर शाळा या ठिकाणी तिथं सुद्धा आज या ठिकाणी आजला कार्यक्रम झाल्यानंतर तो कार्यक्रम खाऊ वाटप आणि शालेय साहित्य वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आज मी आपल्याला जास्त या ठिकाणी बोलणार नाही, परंतु आज महाराष्ट्राचे विकास पुरुष देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी आपल्याला नेहमी या ठिकाणी सांगितलेलं आहे, इंदापूर तालुक्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, पाण्याच्या अडचण असू द्या, लाईटच्या अडचण असू द्या, तरुणांच्या अडचणी असू द्या किंवा या परिसरातल्या नागरिकांच्या अडचणी असू द्या, काही अडचण असल्या तरी भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चित काम करेल. येणाऱ्या काळामध्ये आपले आजचे हे तरुण सहकारी, आजचे हे सगळे वडीलधारी या सगळ्यांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची कामं आज आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चित करूया. आज प्रसिद्धीपासून दूर आपला वाढदिवस कुठेही इतर खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेणारा पहिला मुख्यमंत्री या ठिकाणी आपण बघितला. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि हा जास्तीत जास्त रक्तदान दात्यासाठी रक्तदान करून या ठिकाणी बॉटल जास्तीत जास्त आपण रक्त संकलन या ठिकाणी करूया। आजच्या या कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। मन की बात हा जो कार्यक्रम आहे भारताचे कर्तबगार आणि एक भारत देश हा शक्तिशाली बनवण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे ते आपल्या भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा मन की बात हा सुद्धा कार्यक्रम 27 तारखेला तो या ठिकाणी रविवारी कार्यक्रम आहे। तो सुद्धा कार्यक्रम आपण सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी प्रसारित या ठिकाणी करणार आहोत। तिथे सगळे आमचे मंडल अध्यक्ष आहेत, आपण सगळेजण चर्चा करूया आणि एक सार्वजनिक ठिकाणी आपण तो सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी येणाऱ्या रविवारी या ठिकाणी घेऊया। हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो। आज जे रक्तदाते आहेत, जे रक्तदान करणार आहेत, त्यांना सुद्धा मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। मग मयूरदादांनी सांगितलं की ते आज या ठिकाणी रक्तदान करणार आहेत, त्यांनाही मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी देतो। आजचा चांगला उपक्रम आपल्या पार्टीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पुढे होऊन या ठिकाणी घेतला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।